वाटितो अनिका
रान भरी घ्या रे होऊ नका रान भरी आ भरी विठे वरी जाची विठे वरी जाची पाऊले समान पाऊले समान विठे वरी जाची
घर होऊ नका घर होऊ नका घरे होऊ नका घरे होऊ नका रानभरी घरे होऊ नका रानभरी विटेवरी जाती विटेवरी जाती पाऊले समान पाऊले विटेवरी जाते विटेवरी जाते जाते बाहेर चाल हो विटेवरी जाती
सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. विठेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. विठेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन. पांडुरंगा
टीका करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपोलिया. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. एवढा अंतर्वारकरी संप्रदाय चालतो स्वराचा, गायकांना नाही चालत. माझ्यातून तुमच्यात थोडा अंतर आहे पण तरीसुद्धा भागून घेऊ आपण. विठाला विठाला प्रस्तुत प्रकाराने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थ मंडळी हरिभक्तपरायण परमपूजनीय आमचे झोलकर नाना, ज्यांचा परमार्थ अतिशय स्वच्छ, अतिशय सरळ आणि अतिशय परमात्म्यापर्यंत पोहोचणारा असं जे व्यक्तित्व ते आमचे नाना. हो, स्वच्छ चेहरा, स्वच्छ अंतःकरण, स्वच्छ मन, स्वच्छ बुद्धी, अर्थात संपूर्ण मनबुद्ध्यादी समग्र स्वच्छ भक्तीच्या द्वारा नामचिंतनाच्या द्वारा झालेलं व्यक्तित्व आणि अत्यंत प्रेमळ अशा प्रकारचं व्यक्तित्व म्हणजे आमचे झोलकर नाना. आणि दरवर्षी कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर अधिक मासाच्या निमित्ताने दर 3 वर्षाला अधिक मासाच्या निमित्ताने कार्यक्रम केला जातो. आणि त्याचप्रमाणे यंदा या ठिकाणी श्री संत गहिनीनाथ महाराज संस्थान प्राचीन काळातलं आहे पण उदयाला लोकाभिमुख आत्ता होऊ लागलेलं आहे. अशा प्रकारचं हे संस्थान, या संस्थानवर नानांनी हा कार्यक्रम ठेवला. आणि आपल्या आश्रमातून श्री संत मोतीराम महाराजांची मुखवटा मूर्ती या ठिकाणी आणून पालखी स्थापित केलेली आहे. म्हणजे मनुष्याला भजन कीर्तन प्रवचन काहीतरी करण्याकरता अधिष्ठानाची नितांत गरज असते. त्या अधिष्ठानापैकी एक तर संत पाहिजेत, एक तर ग्रंथ पाहिजे, नाही तर देव पाहिजे बरं का. तर इथे संत आहेत आणि डबल संत तिकडूनही आणलेले आहेत. म्हणजे कोण तर मोतीराम महाराजांना इथं आणले. आणि इथंही जे आता फोटो आहेत, इकडं श्री संत भगवान बाबा आहेत, इथं माधव बाबा आहेत, इथं सद्गुरू मोतीराम महाराज आहेत, इकडं आमचे वासुदेव महाराज. अतिशय सुंदर अशा प्रकारचा मंडप सजलेला आहे. आणि 8-10 दिवसात 15 दिवसामध्ये याचं काम करून सप्ताहाला करून दिलं, हे सगळ्यात विशेष गोष्ट आहे. विठाला विठाला अर्थात या परिसरातले गायक आणि वादक मंडळी इथं अतिशय भरपूर प्रमाणात आहेत. प्रत्येकाचं नाव घ्यायचं तर सगळ्याचे नावं पाठ नाहीत, पण ज्यांचे नावं पाठ आहेत आणि जे माझ्या अतिशय परिचयाचे आहेत ते म्हणजे हरिभक्तपरायण आमचे मधू महाराज, की ज्यांचं जीवन अतिशय स्वच्छ परमार्थाचं आहे. स्वच्छ परमार्थाचं किती परमार्थाचं आहे ते मी त्यांना जवळपास माझ्या वयाच्या 18व्या वर्षापासून जाणतो बरं का. अतिशय सुंदर हरिभक्तपरायण माझे मित्र भरत महाराज, पक्का आणि खरं बोलणारा माणूस आहे की नाही, बरोबर आहे की नाही. तुमचा काय अनुभव आहे? खरं बोलणारा, अगदी सरळ जवळचा खरं बोलणारा माणूस. हरिभक्तपरायण इकडं आमचे काय सुंदर गायलं खरंच शान गोविंद महाराज. मी चष्मा म्हणत असतो त्यांना, कारण थोडं जाड आहे ना चष्मा म्हणून. उत्तम उत्तम अगदी बरं का. नामदेव गुरुजी भदाडे आणि हे दोघंजण म्हणजे अतिशय छान सुंदर गोड गातात अतिशय. विठाला या ठिकाणी आज अत्यंत तरुण तडफदार कथाकार कीर्तनकार हरिभक्तपरायण आमचे शंकर महाराज या ठिकाणी आलेले चिंचकर. इथं कथा चालू आहे. बोरगाव का कुठल्या गावाला, टाकळ गावाला कथा चालू आहे.
त्या कथेतून कथा संपल्यानंतर या ठिकाणी आमचे बुधवारी महाराज ते या ठिकाणी आलेले आहेत. माझ्याबरोबर हरिभक्त परायण आमचे बंडेवाड महाराज आलेले आहेत. ते एम.ए. तत्त्वज्ञान आहेत बरं का. हो, असा अतिशय मोठा असा अमोल महाराज आहेत इकडून, ज्यांच्यावर नानांची कृपा आहे साक्षात. हो, अशा प्रकारचा तरुण असा उत्तम कीर्तनकार, वडीलही त्याचे कीर्तनकार आहेत. माझा सगळा परिचय जवळचा आहे. अशा प्रकारचा भरगच्च सुंदर सजलेला मंडप आणि त्यामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. हरिभक्त परायण भरत महाराजांनी सांगितलं की हा अभंग घे, म्हणून आपल्यासमोर या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहेत मी. विठाला विठाला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. जवळपास या अभंगाचा परिचय नाही असे बरेच कमी माणसं आहेत. परिचय असलेला अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा आपल्या स्वतःच्या अवताराचं प्रवृत्तीनिमित्त प्रतिपादन करतात. नीट वाक्य ऐका. जगद्गुरू तुकोबाराय आपल्या स्वतःच्या अवताराचं प्रवृत्तीनिमित्त प्रतिपादन करण्याकरता जो अभंग लिहिला तो अभंग श्री संत जगद्गुरू तुकोबारायचा म्हणजे हा अभंग आहे बरं का. हो, या संपूर्ण भूतालाची काळजी अखिलकोट ब्रह्मांड नागिक परमात्मा घेत असतो बरं का. ही नक्की गोष्ट ध्यानात ठेवायची. देव स्वतः या संपूर्ण ब्रह्मांडाची काळजी घेतो, तशी या भूतलावर लोकांच्या उद्धाराची सुद्धा काळजी घेतो. काय करतो? उद्धाराची काळजी घेतो. कोण घेतो? तर अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा. आणि म्हणूनच तोच परमात्मा या जगाच्या उद्धाराकरता काही संतांचं नियोजन करतो. काय करतो? संतांचं नियोजन करतो. त्यात 3 प्रकारचे संत या भूतलाला उद्धार करण्याकरता येत असतात. या अभंगाचा अर्थ 2 पद्धतीनं मी तुमच्या पुढं थोडा थोडा सांगणार आहे आणि वेळेच्या आतमध्ये कीर्तन सेवा पूर्ण करणार आहे. विठाला कुंडली कवरदे प्रकारचे संत या जगतामध्ये अवतीर्ण होत असतात. हो, एक मानवी संत आहे, दुसरे देव संत आणि तिसरे अवतारी संत बरं का. पहिले कोणते? मानवी संत. आता जर बघितलं ना मानवी संत शब्दाचा अर्थ, तर इथं लावलेल्या फोटोपैकी काही मानवी संत आहेत आणि काही अवतारी संत आहेत बरं का. हो, मानवी संत. मानवी संत शब्दाचा अर्थ काय नेमका? मानवी संत शब्दाचा अर्थ असा आहे की तो जो जन्माला येतो तो तुमच्या माझ्यासारखाच येतो. आता तुम्ही आम्ही कसे जन्माला आलो? तर श्री संत ज्ञानोबारांनी चिंतन सांगितलं. आगा कर्मी जे उरावे तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. सर्व प्रसिद्ध ओवी आहे. कर्म म्हटलं की ही ओवी येतेच आणि जवळपास कीर्तनात श्रवण करणाऱ्या 99% लोकांना ही ओवी पाठ आहे. आगा कर्मी जे उरावे, कर्म उरतं ते उपभोगण्याकरता एका देहाला यायचं. तर त्या देहातला हो कुठला तरी देह निराळा, पण इथं एक देह आहे. कुठला? मनुष्य देह. आता बरं का, याकरता तुम्ही मी याच दृष्टिकोनातून जन्माला आलेला असतो. कसं? आपलं कर्म शिल्लक राहिलेलं उपभोगायचं, क्रियमान करायचं आणि मुक्त होण्याकरता अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण जन्माला आलो. तसाच तो सुद्धा जन्माला आला बरं का. कोण? मानवी संत जन्माला आला. कसा आला जन्माला? तर तुमच्या माझ्यासारखाच अर्थ, त्याच्यात काहीही विवाद नाही. पण त्याच्याकडं एक गोष्ट जरा जास्त होती, त्याचं नाव आहे अलौकिक. अलौकिक, अपूर्व म्हणजे पुण्य. त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं होतं आणि ते पुण्य त्याला संतांच्या पर्यंत घेऊन जात असतं. विठाला विठाला श्री संत जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा
पुण्य फळले, मला डबल उतरणीची सवय आहे बरं का. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडी, बहुता दिवसाचे सांकडी, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. अर्थात संत चरणापर्यंत गेला. काय झालं? पुण्य. आता यातही दोन गोष्टी आहेत बरं का. पुण्य आणि भाग्य ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. पुण्य नुसतं पुण्य स्वर्गाला नेत असतं बरं का. नुसतं भाग्य ऐहिक संपत्ती देत असतं बरं का. पक्क ध्यानात ठेवा. आणि पुण्य भाग्य एकत्र आलं की संत भेट होत असते. विठाला विठाला या प्रमाणाच्या संबंधाने हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. काय महाराज म्हणतात? पुण्य फळले. पुण्य आणि भाग्य दोन गोष्टी आहेत. कधी कधी पुण्य असतं, हो, भाग्य नसतं. भाग्य असतं, पुण्य नसतं. पुण्य भाग्य एकत्र आलं की संत भेट होत असते. पुण्याने काय होतं? स्वर्ग. श्री संत ज्ञानोबारांचं प्रसिद्ध आहे 9वा अध्याय, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्यमृत्यलोकम. किंवा म्हणती संसारी जन्मी जे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर, मनाला हरण करणारं. काय? मनाला तिथलं पुण्य संपल्यानंतर खाली हरण करणारं असं जे, हो, ते पुण्य म्हणजे स्वर्गात नेत असतं बरं का. त्याला म्हणायचं स्वर्गस्थ नेणारं नुसतं पुण्य. आता भाग्य, हो, भाग्य आहे ना. ज्ञानोबा सांगतात, भाग्याचे नि भडशे, उद्यमाचे नि संपत्ती जात पैसे घर रिगे. गंमत बघा, माणसाला संपत्ती जरूर पाहिजे पण न कष्ट करता पाहिजे. तुझ्या बापाने ठेवली काय? असं कधी शक्य नसतं. उद्यमाचे निमिषे, उद्योग करावाच लागतो. काहीतरी उद्योग करावा लागतो. पण काही व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. व्यवसाय पण त्याला निमित्त व्यवसाय लागतोच, त्याशिवाय, हो, काही माणसं प्रचंड भाग्यवान असतात. हो, उलटं केलं तरी पैसेच येतात आणि सुलटं केलं तरी पैसेच येतात. आणि आमच्यासारखे काही निर्भाग्य असतात बरं का. ते भाग्यवान माणसाचं लक्षण सांगताना असं म्हणतात की मातीला हात लावला तर, आणि काळ्या माणसाला हात लावला तर गोरा होतो. चुकीचं आहे का हे? चुकीचं आहे का? अहो, काळी पोरगी श्रीमंतांनी करून नेली, काही दिवसांनी गोरी पान होते की नाही? म्हणजे काळ्या माणसाला हात लावलेली गोरी होती की नाही ती? याचा अर्थ. आणि आमच्यासारखे काय भाग्यवान आहेत, सोन्याला हात लावला तरी माती होती त्याची. हो, पहा, गंमत आहे अशी. काही माणसाचं भाग्य श्रेष्ठ दर्जाचं असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का, आमची घडलेली गोष्ट आहे. आमच्या संस्थेमध्ये एक विठ्ठल शेठ डेहरंगे नावाचे सदग्रस्त येतात. एकादशीच्या दिवशी, कार्तिकी एकादशीला त्यांचं फराळाचं असतं. अतिशय ऐकलेली एक गोष्ट तू मी सांगितलेली आहे बऱ्याच वेळेला, आणि ही खरी गोष्ट आहे बरं का. काय? हो, तो मनुष्य भाग्यवान. जन्माला आला त्या घरात त्या दिवशीपासून संपत्ती यायला लागली. एकदा काय झालं, त्याची मारुती कार चोरांनी चोरून नेली. ती व्हॅन होती ना, व्हॅन, मारुती व्हॅन, ती चोरांनी चोरून नेली.
आणि कशा करता नेली तर ते चोरांनी चोरी करायकरता चोरून नेली बरं का. आणि तिथं साकूर आहे शेजारी, खंडेरायवाडीच्या शेजारी. त्या साकूरला सोन्याचं दुकान फोडलं आणि सोन्याची चोरी केली. आणि जाता जाता ह्या गाडीमुळं आपण सापडू म्हणून त्यांनी ती गाडी जाता जाता त्या खंडेरायवाडीच्या दगडाच्या खदानीजवळ सोडली आणि ते निघून गेले चोर. आता हे सकाळी उठल्यानंतर हे म्हणायला लागले, व आपली गाडी हरवली, चोरून नेली. कोणतरी बाहेर संडासला गेलं होतं, त्याने सांगितलं, अहो तुमची गाडी आहे ना त्या खदानीजवळ आहे दगडाच्या, काय धोरण तिकडं कशी काय. अहो हे गेले आणि गेल्यानंतर बघतायत तर गाडी उघडी आहे आणि 1.5 पावशेर सोनं तिथं विसरून गेले चोर. म्हणजे गाडी तर आलीच आली पण सोनंसुद्धा याला म्हणायचं भाग्य. नाहीतर एक मित्र आहे आमचा बरं का भरत इथं नाही मित्र, तो तिथं आळंदीला आहे. हो, त्याचं आडनाव सांगतो फक्त, पाटील. तुम्हाला कोणाला माहिती असला तर. माझा मित्र आहे तो, चांगला मित्र आहे, कीर्तनकार आहे. त्याला मारुती कारची लय हाऊस. मारुती कारच बरं का, दुसरी कार नाही, मारुती कार. आमच्या एका मित्राने मारुती कार नवीन घेतली. तो म्हटला की कीर्तनाला दे बरं मला जाऊन यायला. पारनेर तालुक्यात कीर्तनाला गेला आणि पारनेर तालुक्यात कीर्तन केलं आणि ज्या घरी झोपला दारात लावली, रात्री चोरांनी नेली. आता पायी कीर्तन करून तो त्याचे पैसे भरतोय. भाग्य नसल्यानंतर काय आणि भाग्य असल्यानंतर काय. म्हणून भाग्य हे आहिक फल देतं, हाईक संपत्ती देते. भाग्याचे निभडशे उद्यमाचे निमिषे संपत्ती जात शब्दाचा प्रयोग आहे. जात म्हणजे संपूर्ण प्रकारच्या संपत्ती बरं का, संपूर्ण प्रकारच्या. बऱ्याच वेळेला सुवर्णादी संपत्ती प्राप्त होते, स्त्री आदी करून संपत्ती प्राप्त होते, पण याला शरीर संपत्ती अजिबात नसते, भोगता येत नाही. अशा अनेक उणिवा आहेत. अर्थात संपत्ती जात समग्र त्याच्या घरामध्ये येतं, भाग्य असतं. म्हणून भाग्य आहिक संपत्ती देतं, पुण्य स्वर्ग देतं. आणि पुण्य भाग्य एकत्र आलं की काय होतं, संत भेट होते बरं का. हो, आता गंमत बघा. भाग्य काय, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. आहे की नाही, ठसा शब्द आहे ना, ठसा. आता नीट आहे का. हो, नोट आहे, नोट 1000ची. किती नाही, ती बंद झालेली आहे पण तरीसुद्धा एक उदाहरणाला घ्यायला काय हरकत आहे. 1000ची आहे आणि त्याच्यावर गव्हर्मेंटचा शिक्का नाही. चालेल का, नाही. चालेल का, नाही. बरं, उपयोगाला येईल का, नाही येईल ना उपयोगाला, पण पोरांना खेळायला येईल. फक्त कशाला येईल. तसं पुण्य आहे पण भाग्याच्या उदयाचा ठसा नाही. ते पुण्य उपयोगाला येईल की नाही, येईल ना. स्वर्गातला विषयाचा खेळ खेळण्याकरता उपयोगाला येईल बरं का. हो, आता बघा, नोट आहे 50 रुपयाची आणि त्याच्यावर गव्हर्नरचा शिक्का आहे. मिळतील की नाही वस्तू. अहो नोट जाऊ द्या, ज्ञानोबाराय सांगतात, हो चंबडं आहे, चंबडं, आणि चंबड्यावर काय आहे, सरकारचा शिक्का आहे, राजआज्ञेचे अक्षर आहेत. काय, त्या चंबड्याकरता संपूर्ण वस्तू प्राप्त होतात. याचा अर्थ ठसा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या पुण्यावर भाग्याच्या उदयाचा ठसा पडला आणि तो सन्मुख झाला. सन्मुख शब्द आहे ना, सन्मुख. सन हा जो शब्द आहे अस धातूचं रूप आहे. अस्ति असणे असा शब्द चालतो. आता तोच शब्द त्याचंच रूप होतं सन. अस्त सण रूप होतं आणि ते चालायला लागलं की असं चालतं. तुम्ही म्हणता शब्द बी चालतात का, माणसं कमी चालतात, शब्दच जास्त चालतात बरं का, ध्यानात ठेवा. गंमत बघा, सन संतव संताहा असं बहुवचन होतं. म्हणून विद्यापीठामधल्या एका प्राध्यापकाने सांगितलं की संत हा शब्द संस्कृतमध्ये नाहीच म्हणे. त्या मूर्खाला हा माहिती नव्हता. विठाला विठाला अर्थात सन्मुख होणे म्हणजे काय, सन अस धातूचं रूप आहे. अस अस्ति असणे आत्मस्वरूपाकडे वृत्ती होते त्याची. कुठं होते, झालो सन्मुख तो कैसा. आणि मग काय झालं, संत चरण पावलो. संत चरण शब्दाचा अर्थ आहे संत प्रणित ज्ञान. कसं, संत प्रणित ज्ञान, वेद प्रणित ज्ञान, संत प्रणित असावं लागतं बरं का. हे गंमत बघा. म्हणून संत प्रणित ज्ञान
त्या ज्ञानाला प्राप्त झालो आणि परिपूर्णतेला प्राप्त झालो. म्हणून महाराज सांगतात, आज फिटले माझे कोडे बहुता दिवसाचे सांकडे. जे अनंत दिवसाचं अज्ञानाचं संकट होतं ना, ते परिपूर्ण निवृत्त झालं आणि मी परब्रह्मस्वरूपाने कोंदाटून गेलो. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. अर्थात अंतःकरण वृत्तीमध्ये आत्मस्वरूपाचा प्रकाश आणि समोर सगुण साकार परमात्मा अशा स्वरूपाची भक्ती आणि प्रेम, भक्ती आणि ज्ञान या दोन्हीही गोष्टी संत संबंधाने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. अर्थात संतांच्या पर्यंत प्राप्त झालो आणि संतांनी कृपा केल्यावर संतत्व प्राप्त झालं. कृपा आहे ना, कृपा शब्द, कृपा शब्द सकट आहे बरं का. कृपा शब्दाची व्युत्पत्ती करता येत नाही. कृपा शब्द व्याकरणाने निर्माण करता येत नाही, ध्यानात ठेवा. आत्ता मध्यंतरी एका कीर्तनकाराने कीर्तनात सांगितलं कृपालयती ती कृपा. असं नाही, ते तसं जमत नाही. आणि कृपालयती का कुत्रा पाळला काय, हा बावळट काहीतरी. अर्थात त्याला काही इलाज नसतो. चाललंय ते चाललंय, त्याला काही इलाज नाही. पण कृपा हा शब्द सकट आहे, कृपा हा शब्द स्वतंत्र आहे. आणि कृपा शब्दाचा भावच सांगायचा झाला तर सामर्थ्य यामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी अभिव्यक्त केला बरं का. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तुका म्हणे आले समर्थाचे जरी होय राणा. कृपा शब्दाचा पर्याय भाव अर्थ, भाव शब्द काय प्रयोग केला तर सामर्थ्य या अर्थामध्ये. काय होतं तर बोरीला चंदनत्व प्राप्त होतं चंदनाच्या द्वारा, तसं संत संबंधाने सामान्य माणसाला संतत्व प्राप्त होत असतं. विठ्ठल अर्थात हा मानवी संत. आता ह्या मानवी संतामध्ये मोडणारे कोण कोण येतं तुम्हाला सांगू का. बरेच उदाहरणं देता येतील, बरेच उदाहरणं. हो, श्री संत जगद्गुरु तुकोबाराय हे अवतारी संत येतं. आणि श्री संत रामेश्वर भट्ट, श्री संत रामेश्वर भट्ट, अगोदर रामेश्वर शास्त्री, काय तुमच्या माझ्यासारखा शास्त्री बरं का. हो, रामेश्वर शास्त्री तुमच्या माझ्यासारखा. का शास्त्र शिकला म्हणून शास्त्री. हो, यथार्थ जरा मोठं डोकं एवढंच त्याचा अर्थ. म्हणून शास्त्री, रामेश्वर शास्त्री. पण ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबारांचं महत्त्व कळलं आणि जगद्गुरु तुकोबाराच्या चरणावर डोकं ठेवलं आणि महाराजांनी कृपा केली, त्या दिवशी श्री संत रामेश्वर भट्ट महाराज असं परिवर्तित झालं बरं का. हे ध्यानात ठेवा. माणूसच एका ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला, हो, ब्रह्मकर्म वेदाचरण वगैरे हे करणारा महापुरुष, पण अहंकाराने पछाडला. अहंकाराच्या द्वाराच जगद्गुरु तुकोबारांची भेट झाली, समर्पण केलं आणि समर्पण केल्यानंतर संत झाले. याला म्हणायचं मानवी संत. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनातलं दुसरं उदाहरण सांगतो मानवी संताचं तुम्हाला. हो, श्री संत निळोबाराय बरं का. निळोबाराय हो, शिरूरच्या शेजारी रामेश्वर नावाचं एक ठिकाण आहे. त्या देवालयाची भक्ती आणि गावाचं कुलकर्णी पद कोणाकडं निळोबारांच्या बरं का. जवळच गाव पिंपळनेर आणि पिंपळनेर शहर तालुका आहे तिथं. शिरूर घोड नदी, हो तिथं जवळ रामेश्वर असं ठिकाण आहे, उत्तम ठिकाण आहे. जर कधी गेले तर आवर्जून दर्शनाला जा. पवित्र अशा प्रकारचं ठिकाण आहे. श्री संत निळोबारायांनी तिथं सेवा केलेली आहे. त्यावेळेला अत्यंत निर्घुण वागणारे मुसलमान आणि त्या मुसलमानाची राजवट त्या मुसलमानांनी त्रास दिला. त्रास दिल्यानंतर निळोबाराय उद्विग्न झाले. तिथे मूलबाळ नव्हतं पदरी, बायको आणि दोघंच होते. सेवा करायचे रोज त्या रामेश्वर भगवंताची. आणि गंमत अशी, हो, त्या मुसलमानांनी त्रास दिल्याचा परिणाम त्यांनी सांगितलं, आबा आपल्याला आहे ना आता इथं राहायचं नाही, इथलं काही काम करायचं नाही. पहाटेच उठले, हो, रामेश्वराची परिपूर्ण पूजा केली. डोळ्यातून आसू येत आहेत. भगवान रामेश्वरा, आता यानंतर मी पूजेला इथं राहणार नाही, मी निघालो, मी जाणार आहे. हो, मला त्रास झाला, अंतःकरण फुटो पाहतं आहे माझं. हो, त्याकरता
प्रभू रामेश्वराची पूजा केली. पहाटे 3 वाजता उठून पत्नीनं बोचकं बांधलं आणि 4 वाजता पूजा करून रस्त्याला लागले. पत्नी म्हणते, अहो कुठे जायचं? ते म्हणे सांगितलं, जिकडं पाय नेतील तिकडं जायचं. निघाले आणि सकाळी 5:30-6चा वेळ आणि भजन ऐकू आलं त्याला. थंडीचा महिना, कार्तिकीच्या वारीला निघालेले संत, कार्तिकीच्या वारीला निघालेले वारकरी, ज्ञानोबा तुकाराम भजन ऐकलं आणि निळोबाराने सांगितलं, हे बघ आपली व्यवस्था केली बघ देवानी, यांच्याबरोबर जायचं. पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटात श्री संत नारायण महाराजांचं, तपोनिधी नारायण महाराजांचं म्हणजे श्री संत जगद्गुरू तुकोबाराचे चिरंजीव नारायण महाराज यांचं कीर्तन सुरू होतं वाळवंटात. भव्य अशा प्रकारचा समाज. वाट काढत निरोबा गेले की समोर गेले, नारायण महाराजाला दंडवत घातला आणि कीर्तन श्रवण केलं. आणि त्या कीर्तनामध्ये नारायण महाराजांनी जगद्गुरू तुकोबाराच्या गोष्टी सांगितल्या. संताजी महाराजांच्या करता जगद्गुरू तुकोबारा वैकुंठातून परत आले. भागीरथीबाई करता वैकुंठातून जगद्गुरू अरे जर जगद्गुरू तुकोबारा यांच्या करता येतात तर माझ्याकरता काय येणार नाहीत. जगद्गुरू तुकोबारा गेल्यानंतर 25 वर्षाची गोष्ट आहे बरं का ही. केव्हाची? 25 वर्षाची. माझ्याकरता काय येणार नाहीत. कीर्तन संपलं, दंडवत घातला. नारायण महाराज मला आहे ना जगद्गुरू तुकोबारा गुरु करायचे, काय केलं पाहिजे? काही नाही, यांच्याकरता आले ना, माझ्याकरता काय येणार नाही. चला म्हटली देहूला. आले आणि जिथून जगद्गुरू तुकोबारा वैकुंठाला गेले त्या नांदुरकीच्या झालाखाली अनुष्ठान मांडलं. 42 दिवस, सगळा इतिहास माहीत आहे तुम्हाला. जगद्गुरू तुकोबारा आले, डोक्यावर हात ठेवला, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवोनी केले सुखी. आणि मग डोक्यावर हात ठेवला, त्याच वेळेला निळोबा संपले आणि श्री संत निळोबा झाले. याला म्हणायचं मानवी संत. विठ्ठला विठ्ठला. अर्थात आता सध्याच्या काळात असलेले फोटोत मानवी संत अनंत सांगता येतील आपल्याला. श्री संत जोग महाराज, श्री संत दादा महाराज साखरे, श्री संत मोतीराम महाराज, आता किती सांगावेत. भगवान बाबा अवतारी संतांमध्ये मोडतात बरं का, मला चरित्र माहिती आहे. असे अनंत संत आहेत. वासुदेव महाराज हे जे मानवी संत आहेत, यांनी क्रांती केली, कर्तृत्व केलं, पुण्यपणाला लावलं, समर्पण करून संतांच्याकडून आत्मउद्धार करून गेला, जीवब्रह्मैक्य ज्ञानाला प्राप्त झाले आणि प्रेममय भक्तीच्या द्वारा जगताच्या उद्धाराकरता अनंत प्रयत्न करू लागले. याला म्हणायचं मानवी संत. एक संकल्पना बरं का. आता दुसरी देवसंत. देवसंत काय? आता हे मानवी संत काय करतात? आता सध्या आणि प्राचीन काळापासून आपण बघत आलो. निळोबारायनी, श्री संत रामेश्वर भट्टांनी, जगद्गुरू तुकोबारायदिकांचा आपल्याला महिमा सांगितला आणि भावनेनं प्रेरित होऊन परमार्थापर्यंत आपल्याला नेलं. अर्थात असा उपदेश करतात. याला म्हणायचं मानवी संत. आता देवसंत, देव आणि संत अशा 2 अवच्छेदकांनी युक्त असं व्यक्तित्व म्हणजे देवसंत. अर्थात त्याच्या देवत्वही आहे आणि संतत्वही आहे. देवत्व अवच्छेदकानी देव दुष्टांचा संहार करतो. नीट वाक्य आहे का? देवत्व अवच्छेदकानी काय करतो? दुष्टांचा संहार. म्हणून तुम्ही पहा, भगवान परमात्मा कृष्णाने देवत्व अवच्छेदकाने अनंत राक्षसांचा संहार केला. या बालपणाची फुली न उघडता अदानवी सृष्टी केली. अर्थात अशा प्रकारचा तो देव देवत्व घेऊन आला आणि त्याच्यामध्येच संतत्व घेऊन आला. म्हणून त्याचं वर्णन करताना महर्षी म्हणतात कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो देव संत बरं का. या देवानी संतत्वावच्छेदकाने काय केलं? देवत्वावच्छेदकाने दुष्टांचा संहार केला. कोणाकोणाचा? 11 अक्षोनी आणि राहिलेले शिल्लक इकडे तिकडे जे नंतरही राहिले होते ना, शोधून शोधून घरी जाऊ जाऊ मारले, पण मारूनच टाकलेत बरं का त्यांना. विठाला अर्थात तो भगवान परमात्मा
आपल्या देवत्वावच्छेदकाने दुष्ट संहाराचं काम करतो. कारण तो आलाच आहे ना त्याच्याकरता. देवाने सांगितलंच ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्थात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. येतो आणि दुष्टांचा संहार करतो आणि दुष्टाच्या आश्रयाने राहिलेल्या अधर्म दुष्टांच्या संहाराने न्यून होतो आणि धर्म बलवान होतो. नीतिधर्माचं भरण पोषण करतो आणि देव स्वस्थानाला निघून जातो. अर्थात देवत्वावच्छेदकाने दुष्ट संहार आहे. आता पहा, त्याच कृष्ण परमात्म्यामध्ये दुसरा अवच्छेदक आहे. काय दुसरा अवच्छेदक? संतत्व. त्या संतत्वावच्छेदकाने काय केलं देवाने? तर उद्धवाच्या द्वारा श्रीमद भागवत प्रेम कथा म्हणजे भक्ती दिली जगाला. आणि अर्जुनाच्या द्वारा काय दिलं? तर गीतेसारखं तत्त्वज्ञान दिलं. म्हणजे गीता तत्त्वज्ञान अर्जुनाच्या द्वारा दिलं आणि भागवत उद्धवाच्या द्वारा दिलं. आता याच्यात गंमत बघा. अर्जुन आहे ना भक्त आहे आणि उद्धव आहे ना ज्ञानी आहे. कथा तुम्हाला नाना खूप सुंदर गोड कथा सांगतात बरं का. आणि त्यांचं कथा सांगणं, त्या कथेतलं मर्म खूप सुंदर सांगतात. आमचे बंडेवाड महाराज म्हटले, कथेतलं मर्म ऐकायचं झालं ना तर नानाची कथा ऐकावी. म्हटले विठाला विठाला. आता गंमत बघा. अर्जुन आहे भक्त. किती भक्त आहे तो? झोपल्यानंतर त्याचे रोमही केसही सुद्धा काय म्हणतात? कृष्ण कृष्ण आहे की नाही? कृष्ण. नरसिंह मेहता होते. नरसिंह मेहता गुजरातमध्ये जुनागड आहे ना, जुनागड त्यांचं जन्मस्थळ. जुनागडलाच आत्ता त्यांचं अत्यंत भव्य सुंदर नवीन मंदिर बांधले. नरसिंह मेहता रोम रोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी यायचा. अर्जुनाच्या रोम रोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी यायचा बरं का. ध्वनी. इतका भक्त, इतकं समर्पण. आणि किती समर्पण! त्या समर्पणाचं जर उदाहरण बघितलं ना तर 11व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला अर्जुन क्षमा मागतो ना देवाची, त्यावेळेला तिथं एक शब्द प्रयोग केला आहे. सखेती मत्वा प्रसभं यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. अर्थात हा शब्द महाराजांनी अभंगात घेतला आणि सखेपणे अर्जुन नर नारायण आहे की नाही. अर्थात सख्य भक्तीचं अतिशय उच्च दर्जाचं उदाहरण जर असेल तर ते एक आणि एक कोण? केवळ आणि केवळ अर्जुनाचं आहे. विठाला विठाला. म्हणून अर्जुन हा भक्त होता. त्या भक्त अर्जुनाच्या द्वारा सख्यत्व स्वजाती स्वय राशीपती सर्वभावे स्वजाती स्वयरा श्रीपती श्रीपती सर्व भावे प्रीती अर्जुनाशी सर्व भावे प्रीती अर्जुनाशी. म्हणून अर्जुन किती अंतःपुरापर्यंत ज्याची जाण्याची तयारी किंवा जो जाऊ शकत होता कृष्ण परमात्म्याच्या आणि कृष्ण परमात्मा
असं सख्यत्व कोणाचं तर केवळ अर्जुनाचं. म्हणून अशा सख्यपण भक्तीला स्मरून देवानी ज्ञानरूपी गीतारूपी ज्ञान अर्जुनाच्या द्वारा सांगितलं. पण आता याच्यात गंमत पहा, भक्ताच्या द्वारा सांगितलं ज्ञान आणि ज्ञानाच्या द्वारा सांगितली भक्ती. काय सांगितलं? भक्ताच्या द्वारा सांगितलं ज्ञान. गीता काय आहे? ज्ञानप्रधान शास्त्र आहे. कसं आहे? ज्ञानप्रधान शास्त्र आहे. कारण ज्ञान माणसाला कर्तव्यपरायण बनवतं आणि आत्मस्वरूपाच्या द्वारा ब्रह्मस्थितीपर्यंत नेऊन ठेवतं. याला म्हणतात ज्ञान. बरं का? आता गीता हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे. तुम्ही पहा, 2ऱ्या अध्यायामध्ये आत्मतत्वाचं चिंतन केलं. भरत बाबा काय केलं? आत्मतत्वाचं चिंतन केलं. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः. अर्थात त्याला सांख्ययोग शब्दाचा प्रयोग केला. सांख्य शास्त्र निराळं आणि सांख्य योग निराळा. बरं का? आता याचं विश्लेषण करण्याकरता बराच वेळ लागेल. मी परत बारीक बारीक भानगडीत पडत नाहीत. विठाला विठाला अर्थात सांख्य योग 2ऱ्या अध्यायामध्ये प्रतिपादन केला. 3ऱ्या अध्यायात कर्म सांगितलं, पण कर्म संन्यासही सांगितलं, हे ध्यानात ठेवा. त्याच्यापुढे 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाची परंपरा सांगितली. इमं विवस्वते योगन प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे. आता बरं का, आता हा विषय आला सहज म्हणून सांगतो तुम्हाला. आत्ता परवा एक कार्यक्रम झाला संगमनेरला. बरं का मधुबाबा, संगमनेरला कार्यक्रम झाला. तिथं मनूच्या तोंडाला काळं फासलं बायांनी. काय? तथाकथित शिकलेल्या ज्या बाया आहेत ना, हो, शिकलेल्या म्हणजे बिघडलेल्या खऱ्या अर्थाने. बरं का? शिकलेल्या म्हणजे बिघडलेल्या. हो, आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, मी सांगू नये, पण IT पार्कमध्ये 99% पोरी लग्न करीत नाहीत. त्या सुधारलेल्या आहेत. काय आहेत त्या? हो, देशाच्या पदरामध्ये पुण्य घालतायत रोज. आलं लक्षात तुमच्या? याला म्हणायचं सुधारलेलं आहे. बरं का? कोणाच्या तोंडाला? मनूच्या. ह्या बायांना मनू काय माहिती आहे? मनू तुम्हाला सांगू का? खरं म्हणजे एक वाक्य सांगतो पुढे जातो. माझा विषय नाही तो आता. तर विषय असेल तर त्यावेळेला स्पेशल त्याच्यावर विवेचन देऊ आपण. मनू स्त्रियांच्यावर खरा उपकार करणारा मनूच आहे, दुसरं कोणी नाही आहे. विठाला विठाला हे जे पातिव्रते आहे ना, ही मनूची देण आहे. कोणाची देण आहे? ही मनूची. मनूने यांना शक्तिशाली बनवलं आणि त्या मनूच्या तोंडाला काळं फासलं. किती सुधारल्यात बाया. आता बरेच लोक मनुवादी म्हणजे ब्राह्मण, अशा प्रकारचं लोकांच्या डोक्यात बसले. अरे हे चुकीचं आहे. मनूत मानवः, मानव शब्द प्रयोगच मनूपासून आलेला आहे. त्यामुळं मनूला नाव ठेवणं म्हणजे आपल्या बापाला नाव ठेवणे ध्यानात ठेवा. विठाला 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 विठाला. आपल्या आज्याला पंजाला शिव्या देतो का आपण? हा आपला आजा पंजाचे ना कोणतरी. कोण? मनू. हां, त्यांनी विधी दिला. आता त्यांनी नियम सांगता बाप पोराला शिकवता पोराला काही गोष्टी वाईटही वाटतात. मग त्या वाईट वाटतात म्हणून बापाच्या तोंडाला काळं फासायचं का? याचा अर्थ काय होतो? मुलाच्या चांगल्याकरता केलेल्या सगळ्या असतो. हो, ज्ञानाची परंपरा सांगितली. सांगता मी हे मध्येच सांगितलं. इमं विवस्वते योगम, सूर्याला सांगितला आणि तोच राजर्षीपर्यंत आला. पुढे थांबला, नष्टप्राय झाला. नष्ट. हिंदू धर्म नष्ट होत नसतो, नष्ट झाल्यासारखा वाटेल. ज्ञान परंपरा नष्ट होत नसते, नष्ट झाल्यासारखी वाटते, पण ती परत जोमाने तयार होत असते. हे पक्क ध्यानात ठेवा. विठाला चौथा अध्याय 5व्या अध्यायामध्ये संपूर्ण ज्ञानाचं फल सांगितलं. पश्चान शृणन स्पर्शन जिग्रहण नसनन. कशाचं फल आहे? ज्ञानाचं. 6वा अध्याय योग ज्ञान प्रक्रिया आहे. 7वा अध्याय भक्त सांगितले.
4 आणि त्यामध्ये ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय ज्ञानप्रधानता सांगतोय मी गीतेतली बरं का. 8वा अध्याय. हो काय नामचिंतन करताना मृत्यू आणि मृत्यूमध्ये देवत्व म्हणजे ज्ञान आलं का लक्षात. 9वा अध्याय इदंतु ते गुह्यतमम गुह्यतम स्वरूपाचं ज्ञान. 10व्या अध्यायामध्ये विभूती म्हणजे व्यापकता देवाची म्हणजे ज्ञान आहेत. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप म्हणजे व्यापकता म्हणजे ज्ञान आहे. 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुणयेवच निर्ममो निरहंकार वगैरे वगैरे ज्ञान प्रक्रिया प्रतिपादन केली. अर्थात संपूर्ण गीता ज्ञानप्रधान शास्त्र आहे आणि हे ज्ञानप्रधान शास्त्र भक्ताच्या मुखातून भक्ताच्या द्वारा आपल्यापर्यंत पाठवलं. आणि भागवत प्रेमाची कथा आहे, भक्तीची कथा आहे. भागवतातल्या कथा ऐकल्या की माणसाच्या डोळ्याला आसू येतात, माणूस भावनिक होतो की नाही. हां पण बऱ्याच वेळेला असं करतं कथाकार रडतो आणि लोक त्याच्याकडे बघून हसतात. काय धोरण आहे कोणाला माहिती, मला काही कळत नाही. हो ते आतून रडू आलं पाहिजे. कसं अमृतांजन लावून नाही. कथा मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन भावजागृती करण्याकरता काय लागतं तर कथा लागते. आणि श्रीमद भागवत कथा ही भक्तीची कथा आहे, प्रेमाची कथा आहे बरं का. हो अर्थात त्याच्यात वेदांत नाही असं नाही आणि गीतेत भक्ती नाही असं नाही, पण प्रधानतेनं भागवतामध्ये भक्ती आहे आणि गीतेमध्ये ज्ञान आहे. आणि हे गीता आणि भागवत अर्जुन आणि उद्धव या दोघांच्या द्वारा देवाने आपल्यापर्यंत पाठवलं. कशा करता आपल्या डोक्यावरचं संसाराचं ओझं परिपूर्ण निवृत्त व्हावा याकरता देवाने ते त्यांच्याद्वारा पाठवलं. याला म्हणतात देव संत. विठाला विठाला ओ देव ज्ञान सांगू लागला की त्याला संत म्हणायचं आणि गदा हातात घेतली की त्याला देव म्हणायचं बरं का. म्हणून देव संत. आता तिसरे अवतारी संत. तिसरे अवतारी संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी अवतारी संत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवितो हारस वाटितो आणि सेवितो हारस वाटितो आणि सेवितो हारस वाटितो सेवितो हारस वाटितो
भरी जाची पाऊले समान घ्यारे होऊ नका रान भरी आम्ही नीट ऐकावर का आता याचा जोड हो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवितो हा रस संतांनी सेवन करून अवशिष्ट राहिलेलं परब्रह्म प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा मी सेवन करतो आणि जे घेतात त्यांना वाटितो आणि का आणि जे घेत नाहीत त्यांना घ्या रे होऊ नका रान भरी विठाला हा श्री संत जगद्गुरु तुकोबाराच्या म्हणजे संतांच्याकडून लावलेला अर्थ आहे बरं का हा संतांच्याकडून बरं का अर्थात आता याच अर्थाला थोडंसं पुढे नेतो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संतांनी सेवन केलेलं परब्रह्म प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा अवशिष्ट राहिलेलं ते मी सेवन करतो आणि जगाला वाटतो मी सेवन करतो सेवितो हा रस बरं का आणि जगाला वाटतो वाटितो आणि का जे घेतात त्यांना वाटतो आणि जे घेत नाहीत ना त्यांना महाराज म्हणतात घ्या रे होऊ नका आव्हान करतात घ्या रे होऊ नका रान भरी आड राणी भरले जग हो घ्या रे होऊ नका असं रान भरी होऊ नका या मी सेवन करतो अनेकांना वाटलाय आणि याच्यानंतर तुम्हीसुद्धा हो रानभरी होऊ नका आता हे रानभरी होणं म्हणजे काय रानभरी होणं हावभरी होणं हो या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का रावभरी हारभरी याचा अर्थ आहे प्रपंचामध्ये जाणं कशात जाणं प्रपंचात जाणं रानभरी होणं म्हणजे प्रपंचात जाणं आता रान जंगल आरण्य शब्द प्रयोग सगळे कशा करता येतं संसारा करतायत बरं का हो अर्थात पहा जंगल आहे ना दिसायला खूप सुंदर दिसतं जंगल दिसायला खूप सुंदर दिसतं लांबून आतमध्ये गेल्यावर अंग ना अंग फाटून निघतं की नाही 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 संसार नावाचं जंगल लांबून दिसायला खूप सुंदर त्याचं सौंदर्य आपल्याला आकर्षित करतं इतका आकर्षित करतं ते त्याच्यामध्ये घुसतो आणि घुसल्यानंतर बरं घुसतो तो कशा करता घुसतो कशा करता तुमचं लग्न झालंय का झालंय का गुतले तुम्ही सुद्धा हे कशा करता या संसाराच्या अरण्यात घुसतो आपण सुखा करता का दुःखा करता हां नक्की ना नक्की सुखा करता आपला बाप घुसला होता की नाही मग आपल्या बापाला मिळालं का आपल्या बापाला मिळालं नाही तर तुझ्या बापाला कसं मिळेल शक्य आहे का याचा अर्थ आपण कशा करता संसार केला सुखा कशा करता सर काय चेअरमन ना अरे हरी चेअरमन हो चेअरमन कशा करता संसार केला सुखा करता मिळालं का माझ्यापेक्षा तुमचं वय जास्त आहे थोडंसं मिळालं का मग का केला असंच नाही सुखा करता का कशा करता केला मिळालं का केला सुखा करता मिळालं का केला
रात्रभर म्हणलं तरी संपल का हे. मी एका कीर्तनात एका म्हाताऱ्याला, समोर म्हातारा बसला होता आणि ते म्हातारा, थंडीचे दिवस होते प्रचंड, अंगावर गोधडी घेऊन बसला होता. हाच प्रश्न विचारला मी, आपण संसार कशा करता केला, सुखा करता का दुःखा करता. तो म्हटला सुखा करता. मी म्हटलं मिळालं का. तो म्हटला नाही. मग म्हटलं का केला. झक मारली म्हटलं आमच्या. मी म्हटलं हे खरं उत्तर आहे तुझं माझ्यासह. मिळालंय का कोणाला, आहे की नाही. 9 भी मर गए 10 भी मर गए, मिळालं नाही कोणाला. याचा अर्थ संसारात सुख नावाची गोष्ट, म्हणून तर ते प्रमाण आपल्याकडलं. आणि स्वामी महाराजांनी चाल बी लय भारी लावली त्याला. संसार दुःख मूळ, रडायची गरज नाही. चांगला स्वरेल कीर्तनकार असेल ना तर रडल्यासारखं म्हणील, आणि लोकसुद्धा रडतील हे ऐकून. आहे का संसारात सुख. मग या आडरानात जंगलात घुसलोत कशा करता, सुखा करता. म्हणजेच कशा करता, रसा करता. बरं का. आता गंमत कशी आहे, रसा करता कशात घुसलोत, रस काढून घेण्याच्या कारखान्यात. कुठं घुसलो आपण. इथं शब्द काय अभंगामध्ये, सेवितो हा रस शब्दाचा अर्थ सुख आहे की नाही. काय सुख आहे ते भक्तीचं असेल ज्ञानाचं असेल ते मी नंतर सांगतो. पण ते सेवन करण्याकरता, आपण ते सुख सेवन करण्याकरता कुठं घुसलोत, रस सेवन करण्याकरता. अहो हे संसारातले माणसं भलते निर्दयी आहेत हो. पोरग एकीकडून रस काढतं, बायकोकडून बायको दुसरीकडून रस काढते, भाऊ काढतो, पाहुणे रावळे काढतात, आणि भावकी तर रस काढायला पक्कीच आहे. सगळा रस काढण्याचा ऊस आला पळत पळत, आणि त्या रस काढणाऱ्या रसवंतीवाल्याकडे गेला आणि मला म्हटला त्याला ह्याच्यात घाल मला, आणि पलीकडून टम होऊन फुगून यायचं. ते फुगून येईल का चिपाट होईल. मग आपण ह्याच्यात काय होतो, चिपाट होत का. मग लोक जाळतात त्याच्यात काय चूक आहे का त्यांची. बरोबर आहे की नाही. म्हणजे गेलो ज्या करतात ते तिथं मिळत नाही, कारण जे जिथं मिळतं तिथं आपण गेलोच नाहीत. बरं का. जिथं मिळतं, महाराज म्हटले तुम्हाला सुख तिथं नाही मिळणार, तिथं रस नाही मिळणार. मग रसाच पाहिजे असेल ना तर माझ्याकडे या, सेवितो हा रस. कारण जे सेवन करतात ते देऊ शकतात. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, लोक शिव्या फार देतात, त्यांच्याकडे असतात भरपूर म्हणून देतात, दुसरं काही कारण आहे का. याचा अर्थ असा आहे ज्याच्याकडं नाहीच आहे, प्रपंचामध्ये रस नावाची गोष्टच नाही आहे, तर त्याच्यात रस मिळेलच कसा. पण आता आपण सगळेजण करतो की नाही, करतो की नाही. मग याचा अर्थ करतो, याचा अर्थ काय झाला, त्या म्हाताऱ्याने सांगितलेलं बरोबर का चुकीचं, करेक्ट की नाही. हो, कीर्तनकारासह की नाही, गायकासह, सगळेच. महाराज तुम्ही सोडून, मधुबाबा सोडून, हो त्यांनी केला नाही ना प्रपंच, नानानी ते सोडून, आहे की नाही. दोघंही बिचारे अत्यंत हो शुकाधिक दादुले ते. आपण मात्र बिचारे चला आपलं संसाराच्या द्वारा देवाकडे जाऊ. विठाला 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 अर्थात इथे रस शब्दाचा प्रयोग केलेला आहे. रस, आता रस 2 प्रकारचे रस आहेत. एक आहे भक्तिरस आणि एक आहे ब्रह्मरस. बरं का. आता इथं कोणता रस अभिप्रेत आहे, तर इथं भक्तिरस अभिप्रेत आहे. का, त्याचं कारण इथं महाराजांनी शब्द प्रयोग केला, हा सेवितो हा इदंतु सन्निकृष्टे, समोर असलेला सगुण साकार देव त्याचा प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा जो भक्ती रस सेवन करतो ना, म्हणून हा शब्दाचा प्रयोग करून भक्तिरस महाराजांना इथं अभिप्रेत आहे. ज्ञानरस इथे अभिप्रेत नाही. ज्ञानरस म्हणजे ब्रह्मरस सेवन करण्याची एक कला आहे, आणि प्रेमरस सेवन करण्याची एक कला आहे, किंवा भक्तिरस सेवन करण्याची एक कला आहे. हो, जी कला ज्याच्याकडे असेल त्याद्वारा त्या रसाचं सेवन तो पुरुष करू शकतो. योगी आहे, योगी. आदित्य योगीनाथ नाही म्हणे योगिनी, ते पण संतच आहेत बरं, काही ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री असले तरी संत आहेत ते. विठाला विठाला विठाला
आभास याचा अर्थ असा आहे की ते ब्रह्मरस सेवन करतात. काय करतात? ब्रह्मरस सेवन करतात बरं का. योगीच नाही तर ज्ञानी मनुष्यसुद्धा. कशाच्या द्वारा? तर ज्ञान लक्षणात्मक वृत्तीच्या कलेच्या द्वारा ब्रह्मरस सेवन करता येतो आणि प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या कलेच्या द्वारा भक्तिरस सेवन करता येतो. म्हणून प्रेमाने देवाचा रस म्हणजे भक्तिरस सेवन करता येतो. म्हणून महाराज इथे भक्तिरस अभिप्रेत करून बोलताना बोलतात, सेवितो हा रस वाटितो आणि का अनेक जणाला वाटतो. घ्या रे होऊ नका रानभरी. तुम्ही घ्या, होऊ नका रानभरी. आता एक भाव झाला अर्थाचा बरं का. आता 2-5 मिनटामध्ये दुसरा भाव सांगतो आणि सेवेला विराम देऊ. दुसरा भाव म्हणजे दुसऱ्या पद्धतीनं अर्थ लावता येतो अभंगाचा. हे मला सुचवायचं आहे फक्त. तो योग्य अयोग्य तुम्ही लोक त्याचा निर्णय करा. गंमत बघा. जगद्गुरु तुकोबार आहे. आता मी सगळा अर्थ बदलतोय बरं का अभंगाचा. नीट ऐका. हो, संतांच्याकडं नाही लावत आता हा अभंग देवाकडे लावायचा. हो, जगद्गुरु तुकोबाराय आले आणि आपल्यासमोर उभ्या राहिले आणि महाराज म्हटले, मी आहे ना, तू का म्हणे मज धाडिले निरोपा म्हणे माझो धाडिले सुखरूप विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. आता बघा, महाराज आले, आपल्यासमोर उभे राहिले आणि महाराजांनी सांगायला सुरुवात केली, मी निरोप द्यायला आलो. आपण विचारलं, महाराज कोणाचा निरोप? म्हणजे देवाचा निरोप. कोणाचा? देवाचा. म्हटले काय निरोप? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हटले तो परमात्मा सेवितो हा रस. परमात्मा, परमात्मा, नीट ऐका वाक्य. तो परमात्मा, तो देव, हो, सेवितो हा रस. का कोणता रस सेवन करतो? तर भक्ताच्या भक्तीचा रस सेवन करतो. नीट ऐका आता बरं का, अर्थ बदलला आहे आता. कोणाचा रस सेवन करतो? भक्ताच्या भक्तीचा रस सेवन करतो. आणि भक्ताच्या भक्तीचा रस सेवन करण्याकरता कुठल्या प्रकारची लाज बाळगत नाही. लाज धरीत, लाज धरत नाही तो. अत्यंत काय काय केलं त्यांनी त्या भक्ताच्या भक्तीचा रस सेवन करण्याकरता. सगळे अभंग वाचा. उंचनीचे काही नेण्या भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दिष्टे भाव भक्ती सेवन करण्याकरता नामयाच्या पाठी चाले लागे काय रज चरणीचे. याचा अर्थ प्रेम लक्षणात्मक वृत्ती भक्तांची आणि त्या प्रेम रस सेवन करण्याकरता भक्ताच्या पाठीमागे येतो. त्याला फक्त एवढा दुष्काळ आहे. कशाचा दुष्काळ आहे? भक्ताच्या प्रेमाचाच दुष्काळ आहे. बाकी सगळा सुकाळ आहे. का? त्याचं कारण 14 भुवन कोणी केले? त्यांनी केले.
याच्यावर सगळ्याचं नियंत्रण कोणाचं? त्याचं. लक्ष्मी कोणाची दासी आहे? त्याची. त्याच्याकडे काही कमी आहे का? हिरे कोणाचे, माणिक कोणाचे, मोती कोणाचे, आणि इथले माणिकराव कोणाचे? सगळेच्या सगळे कोणाचे? त्याचेच बरं का, त्याच्यात काही कमी नाही त्याला. मग आहे कमी कशाची? फक्त भक्ताच्या भक्तीच्या प्रेमाचं सेवन करण्याकरता. पण तुम्ही पहा हो, शिष्टाई करायला गेला देव. मी गोष्ट सगळी सांगणार नाही, तात्पुरता फक्त उतारा देतो. पहा, देव दुर्योधनाच्या घरी शिष्टाईला गेला. शेवटची शिष्टाई ही कोणाची? कृष्ण परमात्म्याची. हो, जाता जातात सुलभेला निरोप दिला विदुर काकाच्या घरी, मी जेवायला येणार आहे म्हणून. बरं का, काय हो, दुर्योधनाने इतकी तयारी केली होती याला फोडाय करता. कशा करता? अहो, शहराच्या 10 किलोमीटरपर्यंत रस्त्याने फुलं अंतरले होते. स्वतःचा अतिशय दिव्य सुंदर अशा प्रकारचा सुवर्णरथ देवाकरता ठेवला होता. का? जरा हे दिलं की माणूस काय होतो? फुटतो ना, पगळतो. हो, पगळतो, फुटतो. आहे की नाही? आता पेपर कसा फुटला? अरे त्याचं कनिष्ठ लातूर आणि पुणे, हो, इतकं जवळ आहे मला वाटत नव्हतं. हो हो, ती मांढरे बाई माझ्या परिचयाची आहे बरं का ती. हो, आता काय करावं, पण परत कसं भेटावं कोणाला माहिती तिला. 30 लाखाला. हो, हा ना. हो, पहा, म्हणजे देव इतका आपल्या बाजूने बोलावा याकरता दुर्योधनाने इतके अनंत प्रयत्न केले होते. शिष्टाईला तिथे गेल्यानंतर सुग्रास सुंदर भोजन केलं. देव म्हटले मी भोजनाचं आमंत्रण घेतलंय. राज्यसभेला टाकलं. विदुर काका घरी नाहीत. गेला, दाराला थाप मारली. सुलभा स्नान करत होती. तशीच उठली. उठल्याबरोबर तिनं हो चौरंग घेतला आणि उलटा टाकला. कसा टाकला? उलटा. बरोबर आहे ना, भागवतात असंच आहे का? उलटा टाकला. का उलटा टाकला? त्याचं कारण आहे, ती भगवान परमात्म्याला सुचवत होती हे 4 खांब म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत, आणि 4 पुरुषार्थाच्या मधला हो अद्वितीय स्वरूपाचा तू आहेस हे सुचवत होती ती. चौरंगाच्या आत बसला देव. कुठे बसला? चौरंगाच्या आत. इना मात्र आपला चौरंग खाली घातला, उलटा सुलटा केला, त्याच्यावर बसली. केळी आणल्या, सालपट देवाला द्यायची आणि आणि देव डोळे झाकून ते सालपट खात होता. डोळे झाकून. कसं? याला म्हणतात भक्ताच्या भक्तीचा रस सेवन करतो तो, आणि त्यांनी अनंत भक्ताच्या भक्तीच्या कथा संपूर्ण जगाला दिल्या. याचा अर्थ वाटितो आणि का कोणाकोणाचं? ज्ञानोबाराची कीर्तिमुख त्यांचे नारायण या भक्तांची कीर्ती गातो. याचा अर्थ असा आहे की भक्ताच्या भक्तीचा रस अनंत लोकाला देतो. सेवितो हा रस, वाटितो आणि का. आणि जे घेत नाहीत ना कपाळकरांटे संसारातले लोक, त्यांना देव सांगतो अरे मी सेवन करतोय असा भक्ताच्या प्रेमाचा रस आहे, आणि मी अनंत लोकांना दिलाय, ते तृप्त झाले. ज्ञानोबाराच्या कथेनं आपलं जीवन तृप्त झालं. भगवान या सुदामाच्या कथेनं आपलं जीवन तृप्त झालं. विदुराच्या कथेनं, मैत्रेयीच्या कथेनं, या सनकादिकाच्या कथेनं आपलं जीवन तृप्त झालं. भक्ताच्या भक्तीचा रस आपल्यापर्यंत आला म्हणून संसारातल्या लोकाला देव सांगतात घ्या रे, होऊ नका रानभरी. तुम्ही असं संसारातलं दुःख उपभोगण्यापेक्षा भक्ताच्या भक्तीचा रस मी देतो, तो तुम्ही तो देव कुठे आहे याचं महाराज चिंतन सांगतात दुसऱ्या चरणामध्ये.
विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दानशू. कोण वाटतो, कोण सेवन करतो आणि घ्यारे कोण म्हणतो? जो शूर आहे, दानशूर आहे तोच. कुठे आहे? विटेवरी ज्याचे. असा अर्थ बदलवता येतो. हे चिन्ह तुमच्या पुढे मी निर्माण केलं. विठाला 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 विठाला. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. श्री संत ज्ञानोबा आहे तो परमात्मा विटेवर उभा आहे. विठेवर नाही, विटेवर. वीट, वीट आहे ना, वीट. हो, ही वीट 4/10 अशा प्रकारची किंवा 4/9 अशा प्रकारची, म्हणजे दशांगुल अवशिष्टतेचं प्रतीक काय आहे तर ते वीट आहे. शून्यस्थावर जंगम व्यापूनी राहिला अकळ. अकळ. अकळ म्हणजे शिल्लक. अकळ शब्दाचा अर्थ शिल्लक, अवशिष्ट. हो, तुका म्हणे शेष शेविन. तू शेवितो हा अवशिष्ट परब्रह्म, अर्थात ते. हो, ते जे परब्रह्म आहे ते दशांगुल परिमाण अवशिष्टतेचं प्रतीक ती वीट आहे. आणि त्या विटेवर अवशिष्टतेचं प्रतीक म्हणून देव उभा आहे. कसं? हो, उपनिषद सांगतं पहा. सभूमीं विश्वतो मृत्वा आद्य तिष्ठत दशांगुलम. आद्य तिष्ठत दशांगुलम. दशांगुल परिमाणावशिष्टतेचं प्रतीक म्हणजे काय? वीट. आणि त्या विटेवर देव. तो का म्हणे अकळ आहे सकळ व्यापक. अर्थात अकळ शब्दाचा अर्थ शिल्लक. असा दशांगुल परिमाण अवशिष्टतेचं प्रतीक वीट आणि त्यावर देव उभा. हे अवशिष्टतेचा भाव महाराजांनी प्रतिपादन केला. विटेवरी. आता सोपा अर्थ एकदम, बरं का, एकदम सोपा अर्थ. नीट आहे का? चर्मन. विटण्याच्या कक्षेच्या वर आहे. काय? विटण्याच्या कक्षेच्या वर आहे म्हणून विटेवर आहे. कळलं? जो कधीही विटत आणि त्याला सोडून सगळं विटल्याशिवाय राहत. काय काय विटतं? सगळं काय विटतं. भाजी आहे ना, भाजी. हो, करा, जेवण करा, शिल्लक राहिली फ्रीजमध्ये ठेवा. 1 दिवस ठेवली, 2 दिवस ठेवली, 3 दिवस ठेवली, काढल्याबरोबर अर्ध्या तासात विटते ती, आहे की नाही? भाजी विटली. एका बाईने आपल्या नवऱ्याला 1 महिना बटाटा खाऊ घातला. तो विटला आणि घटस्फोटाला दुसरं काहीही कारण नाही. 1 महिना बटाटा खाऊ घातला, घटस्फोट घेतला, विटला. बायकोला बी विटला आणि बटाट्याला बी विटला. हो, आणि तुम्ही पहा तारुण्यामध्ये एकमेकाला अजिबात विसरत नाहीत. तुझ्याशिवाय मला करमत नाही, तुझ्याविना मला करमेना असं म्हणतो. आणि म्हातारापणामध्ये तिचं थोबाड पाहू वाटत नाही असं म्हणतो. गोष्ट खरी आहे का चुकली? किती एवढे पोरं झाले महाराज प्रेमामध्ये. 7-8 पोरं. भरत महाराज म्हणाले अनुभव कुणाला नाही आहेत. आहे का नाही? पण पहा ना गंमत. म्हातारे झाले आणि मग सरासरी नाही ना, नवरा बायकोचे भांडणं आहेत ना 65च्या नंतर जास्त होतात. तुमचं काय मत आहे? मान्यता आहे ना? माझं 65 नाही म्हणून मी सांगितलं नाही तुम्हाला. बरं, कारण काय त्याला? काही कारण नाही. कारण एवढंच, तारुण्यात याने दिलेला तकलीफ त्याचा प्रतिशोध म्हणजे म्हातारपणातले भांडणं. म्हणून आत्ता तारुण माणसांनी बायकोबरोबर नीट वागा. बरं का? लय अवघड कार्यक्रम. कशावरून आहे भांडणे? सुनेना चहा आणला आणि तो चहा म्हाताऱ्याच्या हातात दिला पहिला. म्हाताऱ्याकडं बघते, सुनेकडं बघते, चहाकडं बघते. म्हाताऱ्याकडं आणि सून निघून गेली की म्हाताऱ्यावर सुटते ना, तिनं तुम्हालाच कसा अगोदर दिला. हे काय भांडणाचं कारण आहे का? सुनेला वाटलं आपण काल म्हाताऱ्याला अगोदर दिला होता, आज आणला आणि म्हातारीकडे दिला. म्हातारी चहाकडं बघती, म्हाताऱ्याकडं बघती, तिच्याकडं बघती. याच्यात काही टाकलं तर नसेल ना? झालं ना भांडण सुरू. भांडलं काय?
याचा अर्थ असा आहे की ह्या वयामध्ये भांडणं होतात आणि भांडणं होतात म्हणून 2 पोरं होते. ते एका पोरगं होतं मुंबईला आणि हे मुंबईला लय लांब झालं पुण्याला, आणि एक पोरगं होतं इथं. इथल्या पोरांनी लय भांडतात म्हातारी म्हणून आपल्या पुण्याच्या भावाला निरोप दिला. म्हटले तू ये, शनिवारी संध्याकाळी ये, रविवारी सकाळी आपण मिटिंग घेऊ. आलं ते. आल्यानंतर सकाळी रविवारी मिटिंग घेतली. म्हटलं काय रे? काही नाही, हे म्हातारी इतके भांडतेत, रात्री आहे ना 12-1 वाजेपर्यंत भांडतेत आणि पहाटे 4लाच भांडायला सुरुवात करतेत. मी आहे ना इतका बेजार झालो आहे. आता यांचा घटस्फोट केल्याशिवाय. तो म्हणला या वयात घटस्फोट, म्हणे या वयात घटस्फोट काय करायचं? एक तू ने आणि एक माझ्याकडं. पुण्याचं पोरगं म्हटलं मी बाबाला घेऊन जातो. ते म्हणे छे बाबा मला म्हसारी सांभाळायला लागतात, इथं म्हशी येतं माझ्याकडे 4-5, ते कोण सांभाळीन? बिचारायला शेवटपर्यंत म्हशीशिवाय काही नाही, आयुष्य सगळं. याचा अर्थ हे दोघंजण म्हातारे झाले, प्रेम खूप, विटले दोघं एकमेकाला. नाव काढू नको थेरड्याचं म्हणती, नाव काढू नको निब्राचं. याचा अर्थ काय होतो? परस्पराला विटले. विटले. हे विटणं हा स्वभाव आहे. कशाचा? परिवर्तन. विटणं हा स्वभाव आहे संसाराचा. पण अविट स्वरूपाचा कोण आहे? केवळ आणि केवळ परमात्मा. परमात्मा भक्तीचा परिपूर्ण मूर्त भाव आहे आणि तो भक्तिरस विटेवर उभा आहे. विटण्याच्या कक्षेच्या पलीकडे तो विटत नाही. म्हणून महाराज सांगतात विटेवरी विट नाही पांडुरंगी स्रोत संगी उत्तरती, स्रोत संगी उत्तरती, स्रोत संगी उत्तरती. विट नाही पांडुरंगी स्रोत संगी उत्तरती, स्रोत संगी. वा, इतकं अचूक, इतकं सुंदर प्रमाण, म्हणजे आता अर्थ सांगायची गरजच नाही, इतकं सुंदर. विठा विठा म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात विटेवरी ज्याचे पाऊले समान. पाऊलं कसे त्याचे? समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्त परमेश्वरम समत्वम योग उच्यते. ब्रह्म सर्वगत सदा सम एथा अणु नाही विषम ऐसे जाणती. ते पुढचं सोडा. पण परमात्मा समान आहे.
सर्वत्र सम पाऊले समान विटे निधान ज्याचे ब्रह्मादिका ज्ञान तो हा तो हावी तो महाज्ञान ज्याचे ब्रह्मादिका पाऊले पाऊले समान विटेवरी शोभती. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा देव विटेवर उभा आहे आणि तो दानशूर आहे. तोची एक दानशूर दाता, तोची एक दाता दानशूर. दाता वेगळा बरं का, आणि दानशूर दाता वेगळा. ज्याने अपराध केला ना त्याला सुद्धा जो देऊ शकतो ना त्याला म्हणायचं दानशूर दाता. म्हणून पुतणेने अपराध केला तरीसुद्धा तिला मोक्ष दिला, याला दानशूरता. असे सगळे उदाहरण घ्या आणि दानशूरपणा सांगून टाका त्याचा. विठाला विठाला हो, तो दानशूर आहे. तो देतो, देण्याकरताच आला. पण आपली काही थोडीशी काय आवश्यकता की नाही, आपण सुद्धा काही केलं पाहिजे की नाही, तर त्याच्याकरता महाराज सांगतात मनाचे संकल्प पावविल शुद्धी जरी राहे बुद्धी. आता याच्यात बरं का भरत महाराज, मन आणि बुद्धी ह्या दोन गोष्टी येतात. हो, दोन अवच्छेदक आहेत, दोन क्रिया आहेत, दोन संबंध आहेत, दोन भाव आहेत. पण मग हे कसं काय? हो, तर त्याच्याकरता ज्ञान लक्षणात्मक वृत्तीचा भाव संपन्न धारण करावा लागतो. त्याशिवाय मनातले संकल्प पूर्ण होत. म्हणून महाराज सांगतात मनाचे संकल्प पावविल शुद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. ओ विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. विठोबा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा भक्तिरस सेवन करणं हा अत्यंत सुखरूप आहे. महाराजांचं एक प्रमाणे पहा. हो, महाराज सांगतात विठाला 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 हा रस आनंदाचा घोष करू हरिनामाचा. कोण हा भाग्याचा भाग पावे येथी जा. हा रस आनंदाचा. आवाज गेला आता वयामानाने, आहे की नाही. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवेया पापा येणे जाणे खेपा. येण्याची पैखंडती मार्ग हा सोपा सुखरूप. काय त्या परमात्म्याकडे जा. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. असे दोन अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला. योग्य जो वाटला तो तुम्ही घ्या आणि अयोग्य वाटला तो माझ्याकडं देऊन टाका. झालेली सेवा. हो, गहिनीनाथ महाराज सद्गुरू संत मोतीराम महाराज यांच्या चरणी समर्पित करू. आमच्या गुरुजींच्या कृपाप्रसादाच्या द्वारा यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. हरिभक्त पारायण परमपूजनीय नानांनी अत्यंत सुंदर ठिकाणी सुंदर जागेत हो असा हा कार्यक्रम आयोजित केला. फक्त हे जे पंखे आहेत ना, हे पंखे बंद पाहिजेत. हां
आवाज येतो, त्या आवाजामुळे ना स्वर कळत नाही. स्वर काय होतो, व्हायबल होतो, व्हायबल. नाही हमीर गाताना आहे ना हो असं होतं ते कधी कधी. त्यामुळं हे पण आता गरमीचे दिवस आहेत, ते जर नसेल तर इथं कोणीच बसणार नाही. त्यामुळे त्याचीही गरज आहे. तरीसुद्धा अतिशय उत्तम अशा प्रकारची ही जागा, प्रसन्न जागा, गावही प्रसन्न आणि नानाच्या प्रसन्न मुद्रेनी प्रसन्न होण्याकरता केलेली देवाची ही जी प्रसन्नता आहे ती अलौकिक अशा स्वरूपाची आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करू आणि या ठिकाणी सेवेला विराम देऊ. यातलं जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे बरोबर असेल ते मात्र श्रीहरी भक्तपरायण परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य कुंभार गुरुजी, गुरुवर्य श्रीगुरु साखरे महाराज यांचं आहे असं गृहीत धरून आपण श्रवण करा. झालेली सेवा देवाच्या चरणी श्री संत ज्ञानोबारांचं नामचिंतन करायचं. सर्वांनी हात वर करा. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली मोतीराम महाराज झोला, पाठीमागे माऊली महाराज कोळवाडी.
तोची
पाहुले समावन विठेवरी जाते पाहुली समावन